हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, ऑलरेडी आपण केमिकल कायनेटिक्स स्टार्ट केला होता. सो केमिकल कायनेटिक्सच्या पार्ट 2 मध्ये म्हणजेच न्यूमेरिकल सेक्शनच्या पार्ट 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. स्टुडंट्स, जर तुम्ही पार्ट 1 चे न्यूमेरिकल्स बघितले नसतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑलरेडी लिंक प्रोव्हाइड केली. सो प्लीज तुम्ही तिथे जाऊन पार्ट 1 बघून घ्या. स्टुडंट्स, सो चला आपण आता पार्ट 2 ला सुरुवात करूया. सो स्टुडंट्स, पार्ट 2 मध्ये केमिकल कायनेटिक्सचे आपण उरलेले न्यूमेरिकल्स डिस्कस करणार आहोत. चला, विदाउट वेळ न घालवता आपण टॉपिक कडे जाऊया. सो स्टुडंट्स, हिअर इज अवर न्यूमेरिकल. सो न्यूमेरिकल मध्ये आपण टाइप 4 आज डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी 3 टाइप्स आपण पार्ट 1 मध्ये डिस्कस करून झालेले स्टुडंट्स. सो चला टाइप 4 कडे जाऊया. सो टाइप 4 मध्ये आपण स्टुडंट्स इथे डिस्कस करणार आहोत द न्यूमेरिकल्स विच इज डिपेंड अपॉन द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन अँड अ हाफ लाईफ. ओके, हाफ लाईफ आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शन वरती डिपेंड असलेले न्यूमेरिकल्स आज आपण डिस्कस करणार आहोत. सो यासाठी लागणारे फॉर्म्युले कोणते आहेत स्टुडंट्स ते मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करून देतो. सो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा स्टुडंट्स, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला लागणार आहे, दॅट इज नथिंग बट K इज इक्वल टू 2.303 अपॉन T नथिंग टू द log टू द बेस 10. ओके, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे A0 अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन और कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम T दॅट इज 80. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला लागणार आहे हाफ लाईफ साठी, दॅट इज नथिंग बट T हाफ विच इज इक्वल टू 0.693 अपॉन K. दिस इज नथिंग बट अ सेकंड फॉर्म्युला. आणि एक नवीन टर्म या सिलेबस मध्ये ऍड केलेली आहे ज्यावेळेस तुमचा सिलेबस रिवाइज झाला स्टुडंट्स. सो सिलेबस रिवाइज झाल्यानंतर मागच्या सिलेबस पेक्षा या सिलेबस मध्ये एक नवीन टॉपिक ऍड केला आणि तो फॉर्म्युला असा होता स्टुडंट्स, फर्स्ट ऑर्डर साठीच होता, तो फक्त इन टर्म्स ऑफ गॅस साठी होता, दॅट इज K इज इक्वल टू 2.303 upon T log to the base 10. Okay, that is nothing but Pi upon 2Pi minus P. असा एक नवीन फॉर्म्युला तुमच्या सिलेबस मध्ये ऍड झालेला आहे स्टुडंट्स. सो यावर डिपेंड असलेला फक्त एकच न्यूमेरिकल आपण बघणार आहोत. पूर्ण टेक्स्टबुक मध्ये एकच न्यूमेरिकल आहे. उरलेल्या 2 फॉर्म्युल्यावरती खूप सारे न्यूमेरिकल्स आहेत आणि खूप सारे चान्सेस आहेत की या फॉर्म्युल्याजवरती न्यूमेरिकल येऊ शकतात, कारण की मोस्ट ऑफ द चान्सेस असतात की यांच्यावरतीच न्यूमेरिकल विचारला जातो. ओके, सो स्टुडंट चला यामधले एक एक टर्म आपण डिस्कस करून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय K? तर K ला म्हटलं जातं रेट कॉन्स्टंट. ओके, K म्हणजे रेट कॉन्स्टंट. T इज द टाइम, ऑल ऑफ यू नोन दॅट इज T इज द टाइम. A0 काय असणार आहे स्टुडंट्स? तर A0 असणार आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ओके, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आणि AT काय असणार आहे? तर कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम T. हा जो टाइम तुम्हाला दिलेला असेल त्या टाइमला A चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, दॅट इज कॉल्ड AT. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 100, टाइम झाला 20 मिनिट. ओके, आणि 20 मिनिटमध्ये यातला फक्त 20% कंझ्युम झाला, 20% कंझ्युम झाला, रिॲक्ट झाला. इनिशियली होता 100, 20 मिनिट्समध्ये 20% रिॲक्ट होऊन गेला, मग उरला किती? तर 80%. करेक्ट ना? सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल तुमचं 100 आणि 80 काय घेणार? तर कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम T म्हणजे T या टाइमला 20 मिनिट नंतर किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहिलं? 80. सो दिस इज नथिंग बट 80. ओके, हा असेल तुमचा कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम T, हा 80 असणार आहे. ओके, सो हा झाला इनिशियल, हा कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम T. हा किती कंझ्युम झाला हा आपण इथे घेत नाही. ओके, नेक्स्ट असणार आहे हाफ लाईफ. हाफ लाईफ म्हणजे काय स्टुडंट्स? जर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 आहे तर याचा 1/2% म्हणजे 50% रिॲक्ट होण्यासाठी किती टाइम लागला? दॅट इज कॉल्ड अ हाफ लाईफ. ओके, अँड दिस इज अ K, रेट कॉन्स्टंट. ऑलरेडी केला. इथे असणार आहे PI स्टुडंट्स. PI म्हणजे इनिशियल प्रेशर. ओके, इनिशियल प्रेशर. आणि P म्हणजे फक्त प्रेशर कन्सिडर करायचं आहे आपल्याला, इथे बाकी टर्म्स तर सेम असणार आहे. ओके, चला न्यूमेरिकल्स बघायला सुरुवात करूया स्टुडंट्स आपण इथे. सो इन दिस द फर्स्ट न्यूमेरिकल इज दॅट इज टाइप 4 मधला पहिला न्यूमेरिकल बघा स्टुडंट्स काय दिलाय. द हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 990 सेकंड्स. ओके, हाफ लाईफ सांगितलंय तुम्हाला, आता सांगितलं हाफ लाईफ म्हणजे काय स्टुडंट्स? तर T हाफ किती दिलेला आहे? 990 सेकंड्स. ओके, 990 सेकंड्सला तुम्ही पहिल्यांदा त्याला मिनिटमध्ये कन्वर्ट करून घ्या स्टुडंट्स. सो कसं कन्वर्ट करणार? 990 डिवायडेड बाय 60 दॅट इज कन्वर्ट इनटू द मिनिट, आणि हे डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल स्टुडंट दॅट इज नथिंग बट 16.5 मिनिट. ओके, हे तुम्हाला कन्वर्जन मिळालं, दॅट इज 16.5 मिनिट्स. 60 ने डिवाइड केलं, सेकंड्स हे मिनिटमध्ये कन्वर्ट होऊन गेले. इफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट इज 0.08. आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कशाने इंडिकेट करायचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट अ 0 टाइम, दॅट इज नथिंग बट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती सांगितलंय?
0.08. okay, moles per decimeter cube. What is the concentration would remain after a 35 minutes? okay, टाइम सांगितले आहे तुम्हाला, इथे टाइम दिलेला आहे स्टुडंट, दॅट इज नथिंग बट अ 35 मिनिट. ओके, लक्षात ठेवायचे स्टुडंट, जर तुम्हाला हाफ लाईफ आणि टाइम अशा दोन्ही टाइम्स दिले असतील तर दोघं टाइम्सचं युनिट हे सेम असलं पाहिजे. आयदर बोथ आर इन अ सेकंड्स और आयदर बोथ आर इन अ मिनिट. दोघं मिनिट मध्ये असायला पाहिजे किंवा सेकंद मध्ये असले पाहिजे. व्हॉट कॉन्सन्ट्रेशन वुल्ड रिमेन, किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहील 35 मिनिट्स नंतर. याचा अर्थ तुम्हाला काय विचारलाय, कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम टी, आणि टाइम टी किती सांगितलाय 35. ओके, म्हणजे 80 फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला स्टुडंट्स, फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. इथे बघा आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. फॉर्म्युला इज नथिंग बट के, दॅट इज 2.303 अपॉन टी log to the base 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं A0 अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन होतं स्टुडंट्स 80. करेक्ट, हा होता तुमचा एक फॉर्म्युला. हा फॉर्म्युला होता. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला टी हा माहिती आहे. ओके, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, 80 फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. पण आपल्याला के माहिती आहे का स्टुडंट्स, नाही माहिती आपल्याला के. सो आपण के कुठे फाइंड आउट करणार, तर आपल्याला हाफ लाईफ दिलेला आहे, तर हाफ लाईफच्या फॉर्म्युल्यावरून आपण के फाइंड आउट करू शकतो. सो आपण फर्स्ट फॉर्म्युला कोणता वापरणार, टी हाफचा फॉर्म्युला वापरणार. सो टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. यावरून तुम्हाला हाफ लाईफचा फॉर्म्युला मिळणार. ओके, सो यावरून तुम्हाला के मिळणार. सो के कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही, सो पहिला फॉर्म्युला तुम्ही कसा वापरणार स्टुडंट्स, पहिला फॉर्म्युला टी हाफचा वापरणार आहे आपण. सो टी हाफला अरेंज करून घेऊ, केला इकडे पाठवूया, टी हाफला इकडे पाठवूया. फॉर्म्युला बनून जाईल के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. ओके, सो 0.693 ॲज अ कॉन्स्टंट आहे, 0.693 अपॉन टी हाफचा व्हॅल्यू किती होती स्टुडंट, दॅट इज नथिंग बट 16.5, दॅट इज इक्वल टू के. आणि तुम्ही हे जर सॉल्व केलं स्टुडंट्स तर तुमच्या लक्षात येईल की हे अगदी सिंपल कॅल्क्युलेशन आहे, आणि या सिंपल कॅल्क्युलेशनचा आन्सर तुम्हाला इझिली काढता येणार आहे. सो इथे केचा आन्सर येतं 0.042. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ अ के. आता तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळाली आहे. सो सिम्पली तुम्ही 80 कॅल्क्युलेट करू शकतात. तो 80 साठी फॉर्म्युला आपला लिहून घेऊया आपण, इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. फॉर्म्युला काय होता स्टुडंट्स आपला, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी. ओके, लॉग टू द बेस 10. करेक्ट, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं A0 अपॉन 80. चला यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला सुरुवात करूया. सो के ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. के ची व्हॅल्यू होती 0.042, दॅट इज इक्वल टू 2.303. करेक्ट, अपॉन टी. टी किती दिला होता स्टुडंट्स आपल्याला 35 मिनिट्स. ओके, लॉग टू द बेस 10. A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सांगितलं होतं 0.08, आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम टी. ओके, लेट्स बघा आता ही लॉगची व्हॅल्यू जी आपल्याला सॉल्व करायची तिला आपण इकडेच ठेवूया, बाकीचे व्हॅल्यूज आपण या साईडला पाठवून घेऊया. म्हणजे इक्वेशन कसं होऊन जाईल स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट 0.042. ओके, मल्टिप्लाय बाय 35 अपॉन 2.303 which is equal to log to the base 10 0.08 upon concentration of A T. ओके, तुम्ही ज्यावेळेस हे कॅल्क्युलेशन कंप्लीट करणार स्टुडंट्स तर तुम्हाला त्याचा आन्सर मिळणार आहे 0.6382. ओके, हे तुम्हाला आन्सर मिळणार आहे. आणि इकडे काय असलं स्टुडंट्स तुमचं लॉग टू द बेस 10 0.08 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A T. ओके, आता बघा स्टुडंट्स तुम्हाला इथे सॉल्व करण्यासाठी एक गोष्ट लक्षात येईल की या साईडला लॉग आहे आणि या साईडला काहीच नाही. मग आता हा जर लॉग तुम्हाला घालवायचा असेल स्टुडंट्स तर यासाठी करायचं काय, दोघं साईडला अँटी लॉग अप्लाय करायचं. वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टेप आहे, लक्षात ठेवा. लॉग घालवायचं आहे तुम्हाला तर काय करायचं आहे, दोघं साईडला अँटी लॉग अप्लाय करायचं आहे. मग मी या साईडला बघा स्टुडंट्स लाईन पूर्ण करून घेऊया आपण. या साईडला अप्लाय केला अँटी लॉग. ओके, अँटी लॉग ऑफ 0.6382. ओके, विच इज इक्वल टू, आता या साईडला परत अप्लाय केला आपण अँटी लॉग. आता इकडे परत होता तुमचा लॉग. करेक्ट, आणि लॉग इज इक्वल टू काय, लॉग टू द बेस 10 दॅट इज नथिंग बट 0.08 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. मग इथे अँटी लॉग आणि लॉग काय झाला स्टुडंट, कॅन्सल झाला. आणि याचा जर तुम्ही अँटी लॉग बघितला तर तुम्हाला याचा अँटी लॉग बघायला मिळेल, इट इज नथिंग बट 4347. अँटी लॉग तुम्ही कसा बघणार स्टुडंट्स, तर 63 चा 8 आणि 2 मध्ये बघणार. आता इथे 0 कॅरेक्टरिस्टिक्स होती, 0 + 1 काय झाला 1. सो 1 डिजिट नंतर तुमचा इथे पॉईंट आला, दॅट इज नथिंग बट 4.347. आता एवढा कॉमन लॉगरिथम तर तुम्हाला आलाच पाहिजे स्टुडंट्स. ओके, सो या साईडला काय शिल्लक राहिलं, दॅट इज नथिंग बट 0.08 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A T.
आता इथे ते तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80 ला इकडे पाठवा आणि ही जी टर्म आहे या साईडला पाठवा. सो कॅल्क्युलेशन कसं होऊन जाईल स्टुडंट्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80 इज इक्वल टू 0.08 अपॉन तुमचा अँटीलॉग आला होता दॅट इज 4.347 आणि इफ यू सॉल्व दॅट वन तुम्हाला आन्सर मिळायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80 इज इक्वल टू, तुम्ही जर ही टर्म सॉल्व्ह करताय स्टुडंट्स, लॉगने सॉल्व्ह करा, डायरेक्ट सॉल्व्ह करता येईल डायरेक्ट सॉल्व्ह करा. सो तुम्हाला आन्सर मिळायला पाहिजे 0.0184. दॅट इज युअर फायनल आन्सर. दॅट इज नथिंग बट अ कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असणार आहे स्टुडंट, दॅट इज नथिंग बट अ मोल पर डेसिमीटर क्यूब हे तुमचं युनिट असलं पाहिजे. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके, हे असणार आहे स्टुडंट तुमचं फायनल आन्सर. ओके, चला नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया स्टुडंट्स. तुम्हाला जर न्यूमेरिकल समजत असतील, न्यूमेरिकल कशा वेळेने सॉल्व्ह करायचे बघा. आता हे न्यूमेरिकल मी तुम्हाला ऑल कॅल्क्युलेशन सोबत पूर्ण सोडवून दिलेलं आहे. एवढी सोडून द्यायची गरज आली नाही पाहिजे स्टुडंट्स. तुम्हाला गिवन व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर फक्त फॉर्म्युलाजने मी तुम्हाला आता सांगणार आहे कशा वेळेने सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायला शिका. ओके, चला नेक्स्ट टाईपकडे जाऊया स्टुडंट्स आपण. दॅट इज नथिंग बट अ टाईप 4 मधला नेक्स्ट न्यूमेरिकल आहे बघा. या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे स्टुडंट्स, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, सो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन सांगितलेली आहे आपल्याला. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. ओके, आणि तिथे 60% ऑफ द रिॲक्टंट डिकम्पोज झालेला आहे. 60% रिॲक्टंट डिकम्पोज झालेला आहे इन अ 45 मिनिट्स. ओके, 45 मिनिट्समध्ये 60% रिॲक्टंट डिकम्पोज झाला आहे. आणि कॅल्क्युलेट द हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन. ओके, हाफ लाईफ विचारली आहे म्हणजे काय विचारलं आहे, टी हाफ विचारलेला आहे क्वेश्चन मार्क. ओके, 60% डिकम्पोज झाला आहे. आता पर्सेंटेज ज्यावेळेस असेल स्टुडंट्स त्यावेळेस लक्षात ठेवायचं की इनिशियल जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे 100% कन्सिडर करायचं. ओके, त्यातला 60% डिकम्पोज झाला, रिॲक्ट होऊन गेला की नाही, मग उरला किती रे, 60% डिकम्पोज झाला, 100 पैकी 60 डिकम्पोज झाला तर उरला किती, 40% उरलेला आहे. आणि किती टाइम मध्ये डिकम्पोज झाला, 45 मिनिट्स मध्ये डिकम्पोज झाला. सो टाइम इज नथिंग बट अ 45 मिनिट्स असणार आहे. कॅल्क्युलेट द हाफ लाईफ. तुम्हाला हाफ लाईफ कॅल्क्युलेट करायची स्टुडंट्स. बघा हाफ लाईफ कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. हाफ लाईफचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे की टी हाफ इज इक्वल टू, बघा मी फॉर्म्युला पुन्हा लिहितो, तुमच्या लक्षात येऊन जायला पाहिजे, 0.693 अपॉन के. ओके, पण हाफ लाईफ कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला के रिक्वायर्ड आहे. मग तुम्ही के कशावरून फाइंड आउट करणार, तर केचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी. करेक्ट, लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे A0 अपॉन 80. करेक्ट स्टुडंट्स. ओके, सो 2.303 अपॉन टी. टी किती दिला होता स्टुडंट्स तुम्हाला इथे, 45 मिनिट्स. ओके, लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतलं आहे आपण 100 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम टी. किती घेणार आहे स्टुडंट्स तुम्ही, कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम तुम्हाला आहे 40. सो इझिली बघा, अगदी इझी न्यूमेरिकल आहे. कशाने सॉल्व्ह करणार, 2.303 अपॉन 45. आता इथे तुम्ही सॉल्व्ह केलं तर 400 गेला, कट झाला, 4 10 तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येईल 2.5. ओके, सो इथे असणार आहे तुमचा लॉग ऑफ 2.5. सो स्टुडंट्स बघा इथे काळजी घ्यायची. आता काही स्टुडंट चुकीचं कॅल्क्युलेशन कसं करू शकतात बघा. हे सॉल्व्ह करत असताना ते काय करतात की याला लॉगने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि लॉगने सॉल्व्ह करत असताना काय करतात की याला लॉगमध्ये ॲड करून घेतात. तर तसं नाही करायचं स्टुडंट्स. तुम्हाला करायचं काय, तुम्ही जर लॉगने सॉल्व्ह करत असाल तर फर्स्ट ऑफ ऑल 2.303 अपॉन 45 मल्टिप्लाय बाय या 2.5चा लॉग बघून घ्या. 2.5चा लॉग बघून घ्या. त्याची जी काही व्हॅल्यू येणार आहे दॅट इज 0. वॉट एव्हर बी व्हॅल्यू तुमची जी काही व्हॅल्यू येईल. सो हे अशी व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्ही पूर्ण लॉग कॅल्क्युलेशनला सुरुवात करायची. ओके, सो ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर लॉग कॅल्क्युलेशन सुरुवात करायची. इथेच लॉग कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. लॉगची व्हॅल्यू बघून घ्या, त्यानंतर या दोघांचा लॉग जो असणार आहे वरती मल्टिप्लिकेशन वाल्यांचा त्यांच्या लॉगची ॲडिशन होणार आणि त्यातून 45चा लॉग मायनस होणार, मग तुम्ही अँटी लॉग बघणार. ओके, अशा वेळेने सॉल्व्ह करायचं आहे तरच तुमचं आन्सर करेक्ट येईल. इथेच डायरेक्टली लॉग अप्लाय करून, आता याला लॉग ऑलरेडी आहे मग याला लॉग अप्लाय करून सॉल्व्ह करू, अशी गल्लत करू नका. सो हिअर तुम्हाला हे सॉल्व्ह केल्यानंतर इथे तुम्हाला केची व्हॅल्यू मिळणार स्टुडंट्स आणि ही केची व्हॅल्यू तुम्ही इथे ज्यावेळेस फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आणि 0.693 ने त्या केच्या व्हॅल्यू तुम्ही डिवाइड करणार तर तुम्हाला मिळणार आहे टी हाफ. ओके, टी हाफचं जे युनिट असेल स्टुडंट ते मिनिट असणार आहे कारण की आपला पहिला टाइम मिनिटमध्ये होता. ओके, चला नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया. आय होप तुम्हाला न्यूमेरिकल समजत असतील स्टुडंट्स. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही माझ्यासोबत विचारू शकतात. सोबतच मला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे. सो टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका स्टुडंट. चला आपण आता नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया. ओके,
here is our next numerical students, that is the half life of a first order reaction is a 0.5 minute. ओके, हा थोडासा हार्ड न्यूमेरिकल आहे स्टुडंट्स, बघा थोडासा लेंदी आणि हार्ड न्यूमेरिकल आहे. कशा वेळी सॉल्व करायचं आहे बघा. द हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 0.5 मिनिट. हाफ लाईफ दिलेला आहे, दॅट इज टी हाफ दिलेला आहे 0.5 मिनिट. ओके, नेक्स्ट कॅल्क्युलेट द टाइम नीडेड फॉर रिएक्टंट टू रिड्यूस 20%. ओके, 20% पर्यंत रिड्यूस करायचा आहे आणि त्यासाठी टाइम विचारलेला आहे, म्हणजे टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. आता पर्सेंटेज आला म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आता सगळ्यांना माहित पाहिजे, दॅट इज 100%. किती पर्यंत रिड्यूस करायचा आहे, 20% पर्यंत रिड्यूस करायचा आहे, म्हणजे 20% शिल्लक राहणार, दॅट इज नथिंग बट 20%. लक्षात घ्या 20% रिड्यूस करायला नाही लावलेला, आपल्याला काय सांगितलं आहे, रिएक्टंट टू रिड्यूस टू 20%. 20% पर्यंत रिड्यूस करा, म्हणजे शिल्लक राहायला पाहिजे 20%. ओके, अँड द अमाऊंट डिकम्पोज इन 55 सेकंड्स. आणि 55 सेकंड मध्ये किती अमाऊंट डिकम्पोज होते ते पण विचारलंय. ओके, दोन न्यूमेरिकल्स आहेत स्टुडंट्स ॲट अ टाइम. सो आपण हा जो अंडरलाईन केलेला पार्ट याला नंतर सॉल्व करूया. ओके, पहिला पार्ट सॉल्व करून घेऊया आपण. सो इथे तुम्हाला काय दिलेलं आहे स्टुडंट्स, बघा टी कॅल्क्युलेट करायचं आहे, दिलेल्या न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला टी कॅल्क्युलेट करायचा आहे, टी हाफ दिलेला आहे. सो सगळ्यांना माहिती आहे आता टी हाफ दिल्यानंतर करायचं काय, तर टी हाफचा फॉर्म्युला आहे 0.693/k. सो इथे तुम्ही हा के साठी अरेंज करून घेतला, के इज इक्वल टू 0.693/टी हाफ. टी हाफची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 0.693/टी हाफची व्हॅल्यू किती दिली आहे स्टुडंट्स तुम्हाला 0.5. ओके, मिनिट. इथे तुम्हाला मिळाला के. ओके, आता हा के कुठे यूज करायचा आहे, तर नेक्स्ट फॉर्म्युला आहे, दॅट इज के इज इक्वल टू 2.303/t विच इज इक्वल टू लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं A0, फायनल कॉन्सन्ट्रेशन होतं AT. ओके, नेक्स्ट आता इथे कॅल्क्युलेट काय करायला लावलं होतं तुम्हाला, टी कॅल्क्युलेट करायला लावला होता स्टुडंट. सो हा टी इकडे सबस्टिट्यूट करून घ्या आणि केला इकडे पाठवा. ओके, सो इक्वेशन काय होऊन जाईल, टी इज इक्वल टू 2.303/k लॉग टू द बेस 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं 100 आणि कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम टी दॅट इज 20. याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे 5. ओके, सो कसं करणार सॉल्व, 2.303 इथून तुम्हाला मिळणार के ची व्हॅल्यू, ही के ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची आहे स्टुडंट्स. इथे के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार तुम्ही आणि इकडे काय होतं तुमचा लॉग ऑफ 5, लॉग टू द बेस 10 ऑफ 5. फक्त 5चा लॉग बघायचा आहे आणि इथे तुमची के ची व्हॅल्यू. हे कॅल्क्युलेशन आता सांगितलं मागच्या न्यूमेरिकलमध्ये सॉल्व कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला टी ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे पहिला न्यूमेरिकल सॉल्व झाला तुमचा इथपर्यंतचा. ओके, टी मिळाला. नेक्स्ट टाईप काय सांगितलं आहे बघा, नेक्स्ट मध्ये काय सांगितलं आहे की 55 सेकंड्समध्ये अमाऊंट डिकम्पोज इन 55 सेकंड्स. 55 सेकंड्समध्ये किती अमाऊंट डिकम्पोज होणार. अगेन सेम प्रोसिजर फॉलो करायची, के इज इक्वल टू 2.303/t. ओके, लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं A0, फायनल कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं AT. ओके, के ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, हीच के ची व्हॅल्यू तुम्हाला इथे यूज करायची आहे. टाइम पण दिलेला आहे. आता अमाऊंट डिकम्पोज इन 55 सेकंड्स. अमाऊंट डिकम्पोज इन 55 सेकंड्स जर तुम्हाला काढायचं असेल स्टुडंट्स, तर 55 सेकंड्समध्ये किती अमाऊंट शिल्लक राहते पहिल्यांदा ते कॅल्क्युलेट करावं लागेल. शिल्लक राहिलेली अमाऊंट कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे तुम्ही इथे पहिल्यांदा फर्स्ट काय कॅल्क्युलेट करणार, AT कॅल्क्युलेट करणार. मग इथे AT साठी कॅल्क्युलेशन कसं होऊन जाईल, के मल्टिप्लाय बाय हा टी येणार, डिवाइडला तुमचा 2.303 येणार. इकडे असणार आहे तुमचं लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन AT. सो असा आपण पहिलाच न्यूमेरिकल सॉल्व केला होता, सेम न्यूमेरिकलने तुम्ही इथे AT कॅल्क्युलेट करणार. ओके, मग 55 सेकंड्स नंतर रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला AT मिळालं. सो AT मिळाल्यानंतर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मधून म्हणजे A0 मधून मायनस करायचं आहे AT. ओके, AT तुम्हाला काय करायचं आहे, A0 मधून मायनस करायचा. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय फाइंड आउट करून घेतलं, इथे AT फाइंड आउट करून घेतला. ओके, AT ची व्हॅल्यू आली तुमची XYZ, AT चा आन्सर आला. करेक्ट, हे AT चा आन्सर तुम्ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मधून मायनस केलं तर तुम्हाला मिळेल अमाऊंट डिकम्पोज इन 55 सेकंड्स. 55 सेकंड मध्ये डिकम्पोज झालेली अमाऊंट तुम्हाला इथे मिळणार आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. व्यवस्थित बघा स्टुडंट्स, थोडासा ट्रिकी आणि जम्बलिंग करणारा न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल नक्कीच तुम्हाला समजला असेल, अगदी सोप्या वेळेने सांगितलं आहे. नसेल समजला तर कमेंटमध्ये टाकायचं स्टुडंट्स, तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करून दिला जाईल. ओके, सो किंवा व्हॉट्सअप नंबर तर प्रोव्हाइड करून दिला आहे, तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा प्रोव्हाइड करून दिला जाईल स्टुडंट. चला आपण आता नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊया स्टुडंट्स. सो हेर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल. बघा हा तुम्हाला सांगितलं होतं की एक नवीन फॉर्म्युला आला आहे, त्या नवीन फॉर्म्युल्यावर डिपेंड असलेला न्यूमेरिकल आहे. सो स्टुडंट्स बघा, फ्रॉम द फॉलोइंग डाटा ऑब्टेन ड्युरिंग द फर्स्ट ऑर्डर डिकम्पोजिशन ऑफ SO2Cl2 ओके ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम.
ओके, एक रिॲक्शन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये SOCl2 चं डिकम्पोजिशन होत आहे. ओके, SO2 आणि Cl2 मध्ये. सो त्यात टाइम दिलेला आहे आणि टोटल प्रेशर गिवन आहे. कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट फॉर द रिॲक्शन. अगदी सिंपल न्यूमेरिकल आहे. फॉर्म्युला काय आहे तर K इज इक्वल टू 2.303 अपॉन T. ओके, लॉग टू द बेस 10. ओके, PI अपॉन 2 टाइम्स PI मायनस P. ओके, आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना काय कॅल्क्युलेट करायला लावलं स्टुडंट? रेट कॉन्स्टंट म्हणजे K साठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 2.303. ओके, अपॉन T. आता टाइम काय घ्यायचा आहे स्टुडंट्स? तर बघा टाइम इन सेकंड्स दिलाय की नाही, तो 0 नाही घ्यायचा. कोणता टाइम घ्यायचा? 100 टाइम घ्यायचा आहे तुम्हाला. सो टाइम असेल तुमचा 100. ओके, लॉग टू द बेस 10. इनिशियल प्रेशर म्हणजे प्रेशर ॲट 0 टाइम, दॅट इज नथिंग बट 0.5. पुट इट हिअर 0.5 अपॉन 2 PI म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय इनिशियल प्रेशर दॅट इज 0.5 मायनस PP म्हणजे प्रेशर ॲट अ टाइम T दॅट इज 100 सेकंडला प्रेशर किती होतं? 0.6 होतं. अगदी सिंपल आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. याला सॉल्व्ह करणं तुमच्यासाठी काहीही हार्ड नाही आहे स्टुडंट्स. एक स्टेप चला मी सॉल्व्ह करून देतो. K इज इक्वल टू 2.303 अपॉन टाइम घेतला आपण 100 लॉग टू द बेस 10. आता इथे तुमचा होता वरती 0.5. आता खालचं सॉल्व्ह केल्यानंतर 2 इंटू 0.5 म्हणजे 1 झाला. 1 मधून 0.6 गेला. उरला किती स्टुडंट्स? 0.4 उरलेला आहे तुमचा. ओके, हा होता 0.5. सो 0.1 उरलेला. आता हे तर सॉल्व्ह करता येणार आहे स्टुडंट्स तुम्हाला. 0.2 डिजिट इकडे सरकून जाईल. सो अशा वेळी तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे केचा आन्सर. ओके, सो चला नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाऊया आपण स्टुडंट्स. अगदी सोपा न्यूमेरिकल होता हा. न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, याच्यावरती लक्ष ठेवा स्टुडंट्स, कारण की असा न्यूमेरिकल पेपरला येऊ शकतो. नवीन टॉपिक आहे, नवीन न्यूमेरिकल आहे. ओके, चला नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाऊया आपण. So students, here is our next numerical. In the first order reaction, the concentration of the reactant decreases from the 20 millimole per decimeter cube to 8 millimole per decimeter cube in a 38 second. What is the half life of the reaction? Okay, पुन्हा काय विचारले स्टुडंट्स तुम्हाला? हाफ लाईफ विचारली. ओके, in a first order reaction, the reactant decreases from a 20 millimole to 8 millimole. So initial concentration असणार आहे A0 किती दिलेला आहे तुम्हाला? 20 millimole. त्याच्यापासून किती डिक्रीज झाला? कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम T किती आला? तर 8 मिलीमोल. ओके, इन अ 38 मिनिट्स टाइम दिलेला आहे स्टुडंट्स तुम्हाला 38 मिनिट. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन? ओके, हाफ लाईफ विचारलेला. सो फर्स्ट कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही? हाफ लाईफ काढायचा तर K लागणार आहे. मग Kचा फॉर्म्युला यूज करा. K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10. आता फॉर्म्युला तुमचा पाठ झाला पाहिजे स्टुडंट्स. मी एवढ्या वेळेस फॉर्म्युला यासाठीच लिहितो आहे की तुमचा फॉर्म्युला पाठांतर झाला पाहिजे. ओके, फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे. आता इथे K कॅल्क्युलेट करायचा आहे. चला माझ्यासोबत व्हॅल्यू बघा मग. 2.303 अपॉन T सांगा पटकन, फास्ट काय आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. T किती असणार आहे? T इज अ पटकन फास्ट. व्हेरी गुड 38 मिनिट्स लॉग टू द बेस 10. A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे स्टुडंट्स? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 20 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम T असणार आहे 8. सो तुम्ही हे कॅल्क्युलेशन मला माहिती आहे अगदी इझिली करू शकतात. सो इथे तुम्हाला मिळणार आहे K आणि हा K कुठे टाकायचा आहे तर आपल्याला हाफ लाईफच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा आहे 0.693 अपॉन K. इथे K ची व्हॅल्यू टाकली, कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला मिळणार आहे T हाफ. ओके, सो अगदी इझी न्यूमेरिकल होतं स्टुडंट्स. बघा असे न्यूमेरिकल्स तुम्हाला 3-3 मार्क्सला येत असतात. अगदी सोपे न्यूमेरिकल्स असतात, तुम्ही आरामशीर याचे मार्क्स मिळवू शकतात. ओके, चला नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाऊया आपण. हेअर इज अवर नेक्स्ट न्यूमेरिकल स्टुडंट्स. बघा नेक्स्ट न्यूमेरिकल काय सांगितलं आहे? द हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज अ 1.7 hours. हाफ लाईफ सांगितलेली आहे. T हाफ दिलेला आहे स्टुडंट्स 1.7 hours. ओके, how long will it take for a 20% of reactant to react? बघा 20% ला रिॲक्ट करायचं आहे. मग पर्सेंटेज आला म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? 100. ओके, 20% रिॲक्ट झाला आहे, याचा अर्थ शिल्लक किती राहिला स्टुडंट्स? 80%. ओके, नेक्स्ट असणार आहे तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे टाइम. हाऊ लॉंग विचारलाय ना, मग किती वेळ लागणार? सो टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. मग टाइमसाठी फॉर्म्युला काय असणार आहे तुमचा? Kचा फॉर्म्युला असणार आहे. पण K कुठून मिळणार? तो टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे ना. मग टाइमसाठी फॉर्म्युला कोणता वापरणार? Kचा. K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80. सो
इथे टी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग टी साठी रिक्वायर्ड काय स्टुडंट्स? के ना. मग के कुठून काढणार तुम्ही? हाफ लाईफ पासून. सो फर्स्ट ऑफ ऑल हाफ लाईफ पासून काढण्या अगोदर काय करा, तर 107 ला तुम्ही हावर्स मधून मिनिट मध्ये आणा. हावर्स मधून मिनिट मध्ये कसं आणणार? तर एका हावर मध्ये 16 मिनिट. सो 16 ने मल्टिप्लाय करा. सो 16 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येईल तुमचं 102 मिनिट. ओके. सो हा मिळाला तुमचा टी हाफ. मग या टी हाफ वरून पहिल्यांदा के कॅल्क्युलेट करा. सो टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. सो के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. टी हाफ होता आपला 102. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला इथे के ची व्हॅल्यू मिळणार आहे स्टुडंट्स. ही के ची व्हॅल्यू तुम्ही इकडच्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करणार. इथे के ची व्हॅल्यू यूज करणार. पहिल्यांदा फॉर्म्युला अरेंज करून घ्या टी साठी. टी ला इकडे पाठवा, के ला या साईडला पाठवा. नंतर के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तर माहितीच आहे बघा. चला मी इथे लिहून देतो तुम्हाला. सो टी इज इक्वल टू 2.303. इथे तुम्ही के ची व्हॅल्यू टाकणार या फॉर्म्युल्यातून आलेली. ओके. लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय होतं स्टुडंट्स? इथे पर्सेंटेज आहे म्हणजे 100 आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन किती होतं तुमचं? 80. सो लाईक दिस हे सॉल्व केलं की तुम्हाला टाइम मिळून जाईल. अगदी सिंपल न्यूमरिकल्स असतात. व्यवस्थित शांत पद्धतीने स्वतः पुन्हा एकदा विचार करून व्यवस्थित तुमच्या हाताखालून न्यूमरिकल्स घाला. हे प्रत्येक न्यूमरिकल्स बघा स्टुडंट्स आणि प्रत्येक न्यूमरिकल्स बघितल्यानंतर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुम्हाला नक्कीच हे न्यूमरिकल्स जमणार आहे स्टुडंट्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही एकदा लिहिता तर ते 10 वेळेस वाचण्यासारखं आहे किंवा 10 वेळेस बघण्यासारखं आहे. तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लगेच सॉल्व करता येईल असं नाही आहे स्टुडंट्स. कन्सेप्ट क्लिअर होणार आहे पण तो एकदा हाताखालून जाण्यासारखं असणार आहे. सो एकदा हाताखालून गेलं की तुम्हाला नक्की ते सॉल्व करता येणार आहे स्टुडंट्स. ओके. चला नेक्स्ट न्यूमरिकलकडे जाऊया. सो हिअर इज अवर नेक्स्ट न्यूमरिकल स्टुडंट्स. काय सांगितलंय? सो दॅट द टाइम रिक्वायर्ड फॉर 99.9% कंप्लीशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 3 times द टाइम रिक्वायर्ड फॉर द 90% कंप्लीशन. ओके. शो दॅट आहे. सॉरी इथे सो दॅट नाही आहे. इट्स अ शो दॅट. ओके. इट्स अ शो दॅट. मग काय शो करायचं आहे की टाइम रिक्वायर्ड फॉर द 99.9% ऑफ कंप्लीशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 3 times द टाइम रिक्वायर्ड फॉर द 90%. ओके. म्हणजे टाइम फॉर 99.9% साठी लागणारा जो टाइम आहे हा 3 times आहे द टाइम रिक्वायर्ड फॉर द 90% कंप्लीशन. ओके. ओके. हे आपल्याला शो दॅट करायचं आहे स्टुडंट्स. ओके. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. कशाने प्रूव्ह करणार? चला आपण पहिली कंडिशन घेऊया 99.9% साठी. सो मी इथे 1 करतो आणि 1 ने लिहायला सुरुवात करतो. बघा फर्स्ट केसमध्ये आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय घ्यायचं स्टुडंट्स? पर्सेंटेज आहे म्हणजे 100 घ्यायचं. ओके. कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम टी. बघा 99.9% कंप्लीट झाली रिएक्शन. मग उरली किती रे स्टुडंट्स? दॅट इज नथिंग बट अ 0.1%. ओके. एवढीच टर्म माहिती आहे आपल्याला. आता टाइम माहिती आहे का? सो तो टाइमच कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. ओके. टाइम फॉर 99.9%. ओके. याला मी असंच लिहितो बघा 99.9%चा हा टाइम असणार आहे. तो कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. सो चला व्हॅल्यू फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. फॉर्म्युला काय होता स्टुडंट्स आपला? के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी. आता हा टाइम कसला असणार आहे? 99.9% साठीचा. लॉग टू द बेस 10. ओके. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन 80 असणार आहे. डन. ओके. टाइम साठी फॉर्म्युला अरेंज करून घेऊ. सो टाइम फॉर 99.9% विच इज इक्वल टू 2.303 अपॉन के आहे. ओके. के लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे 100 आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे 0.1. डन. सो याला सॉल्व केल्यानंतर काय मिळणार स्टुडंट तुम्हाला? टाइम फॉर 99.9% विच इज इक्वल टू टाइम फॉर 99.9% विच इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10 आणि 100 ला 0.1 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं तुमचं 1000. ओके. हे तुम्हाला फर्स्ट इक्वेशन मिळालं. हवं तर तुम्ही याला अजून पुढे जाऊन सॉल्व करू शकता स्टुडंट. दॅट इज नथिंग बट 2.303 अपॉन के लॉग ऑफ 1000चा लॉग बघितल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळतं दॅट इज 3.000. ओके. हा झाला तुमचा टाइम फॉर 99.9% साठी. डन. सो नेक्स्ट असणार आहे टाइम फॉर 90% साठी कॅल्क्युलेशन करू. याला आपण 2 आकडे देऊया. सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय असेल स्टुडंट्स? पर्सेंटेज मध्ये आहे 100. कॉन्सन्ट्रेशन ॲट अ टाइम टी किती असणार आहे तुमचा? तर 90% रिॲक्ट झाला म्हणजे उरला किती स्टुडंट्स तुमचा? 10%. ओके. सो यासाठी आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. इथे टाइम काय कन्सिडर करणार? टाइम फॉर 90%. ओके. सो इथे आपण के ची व्हॅल्यू
के साठी इक्वेशन लिहून घ्या. आता मी के साठी इक्वेशन नाही लिहित, डायरेक्टली टाइम फॉर 90% साठी इक्वेशन लिहितो. टाइम फॉर 90% दॅट इज नथिंग बट 2.303 अपॉन इथे असणार आहे के लॉग टू द बेस 10 वरती असणार आहे 100 आणि खाली असणार आहे 10. याला तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर 10 आणि 100 तुम्हाला माहितीच आहे, आन्सर आला पाहिजे 10. सो इथे इक्वेशन काय होईल स्टुडंट्स, याला व्यवस्थित बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल टाइम फॉर 90% विच इज इक्वल टू 2.303 upon k log of 10 that is nothing but 1.000. ओके 1.000. आता हा मिळाला आपला टाइम फॉर 90% आणि हा मिळाला टाइम फॉर 99%. आपण या दोघांचं डिवायडेशन करून घ्या. सो कसं होणार डिवायडेशन, टाइम फॉर 99.9% डिवायडेड बाय टाइम फॉर 90% विच इज इक्वल टू, इकडे काय असणार आहे टाइम फॉर 99.9% 2.303 अपॉन के लॉग नाही आहे तर मल्टिप्लाय बाय 3 असणार आहे 3.0000 मल्टिप्लायला. आणि खाली टाइम फॉर 90% काय असणार आहे स्टुडंट तुमचा 2.303 अपॉन के लॉग नाही आहे सॉरी दॅट इज 1.0000. आता ही सिमिलर टर्म आहे, कट झाली. उरला काय 3 अपॉन 1 दॅट इज नथिंग बट 3. इथे तुम्हाला इक्वेशन मिळालं टाइम फॉर 99.9% अपॉन टाइम फॉर 90% विच इज इक्वल टू 3. आता हा टाइम फॉर 90% इकडे आला. सो इक्वेशन झालं टाइम फॉर 99.9% विच इज इक्वल टू 3 टाइम्स टाइम फॉर 90% अँड हेन्स प्रूफ. हे झालं तुमचं प्रूफ. ओके सो दिस इज द फायनल इक्वेशन विच वी हॅव टू प्रूफ. ओके अगदी सिंपल न्यूमरिकल आहे स्टुडंट्स, काहीच केलेलं नाही, फक्त T99.9% साठी इक्वेशन अरेंज केलं, त्याचा टर्म व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली, तसंच T90 साठी व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि दोघांचं डिवायडेशन केलं. एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की जमणार आहे. चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन टेक्स 40 मिनिट्स फॉर 30% डिकम्पोजिशन. ओके टाइम दिलेला आहे स्टुडंट्स तुम्हाला इथे किती दिलेला आहे 40 मिनिट्स. ओके किती पर्सेंट डिकम्पोजिशन झालं आहे 30% डिकम्पोजिशन झालं आहे. सो व्हॉट इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे 100% आहे. सो 30% डिकम्पोज झाला आहे. सो उरला किती स्टुडंट्स 70%. कॅल्क्युलेट इट्स हाफ लाईफ. बघा टी हाफ कॅल्क्युलेट करायचा आहे, मला नाही वाटत आता सांगायची गरज असली पाहिजे. सो टी हाफ कॅल्क्युलेट करायचा आहे तर टी हाफचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. इथे के लागणार आहे आणि केचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे A0 आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे 80. आता यात सांगण्यासारखं मला नाही वाटत तुम्हाला काही आहे स्टुडंट्स. इथे के कॅल्क्युलेट करा आणि टी हाफचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे. टी हाफचा आन्सर असेल तुमचं स्टुडंट्स मिनिटमध्ये, कारण की आपला पहिला टाइम दिलेला आहे मिनिटमध्ये. अगदी इझी आहे, तुम्ही याचा आन्सर सॉल्व्ह करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगायचं आहे. ओके बघूया, चला आपण नेक्स्ट पुढे जाऊया स्टुडंट्स. सो दिस इज ॲट द एंड, दॅट इज नथिंग बट this is my telegram channel link and this is my telegram channel name. okay students, जे स्टुडंट्सने टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलं नसेल नक्कीच जॉईन करा स्टुडंट्स. तिथे तुम्हाला मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, त्यानंतर तुम्हाला PDF देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहे या सेशन्सच्या. सो हे तर माझं यूट्यूब चॅनल नेम सगळ्यांना माहितीच असेल स्टुडंट्स. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दिस इज माय व्हॉट्सअप नंबर. तुम्हाला कुठलाही डाऊट असणार आहे स्टुडंट्स तर तुम्ही माझ्यासोबत बिंदास्त शेअर करायला विसरू नका. तुमचे डाऊट्स मी नक्कीच तुम्हाला क्लिअर करून देईल. चॅनलला फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. त्याला देखील प्रिपरेशनला मदत झाली पाहिजे आणि त्याचा देखील स्कोर इम्प्रूव्ह झाला पाहिजे, सोबतच तुमचाही स्कोर इम्प्रूव्ह झाला पाहिजे. ओके तुमचे कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नाहीतर व्हॉट्सअप नंबर तर प्रोव्हाइड केलेला आहे स्टुडंट, तुम्ही विचारू शकता. दिस इज ऑल अबाउट द केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्सच्या या सेशनमध्ये स्टुडंट्स आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स हाफ लाईफसाठी असलेले न्यूमरिकल्स डिस्कस केले. दिस इज ऑल अबाउट द टुडेज सेशन. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय.